वेलकम टू एव्हरीवन. आज आपला टॉपिक आहे डिफेन्स टेक्नॉलॉजी, संरक्षण तंत्रज्ञान. तर डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला काय काय पाहायचे आहे तर पहा. डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये पहिला जो असेल तो पार्ट असेल मिसाईल, म्हणजे क्षेपणास्त्र. मराठीत जो कोणी पेपर लिहितोय त्यांनी कोणता शब्द वापरायचा आहे? क्षेपणास्त्र. ठीक आहे, मिसाईल. आता मिसाईल नंतर आहेत नेव्ही विषयी गोष्टी ज्या असतील. आता नेव्ही म्हणजे काय? तर नौदल. तर नौदलामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात टेक्नॉलॉजीच्या? सबमरीन. सबमरीन म्हणजे काय? तर पाणबुडी. आता भारताकडे कोणकोणत्या पाणबुडी आहेत? पाणबुडीचे प्रकार कोणते असतात? ठीक आहे. एक डिझेल पॉवरची असते, एक इलेक्ट्रिक पॉवरची असते आणि एक न्यूक्लिअर पॉवरची असते. ठीक आहे. तर न्यूक्लिअर पॉवरचा आणि डिझेलच्या पॉवर मध्ये फरक काय असेल? न्यूक्लिअर एनर्जी जास्त काळ टिकते, त्याच्यामुळे पाण्याखाली सर्वात जास्त कोणती पाणबुडी राहील? जी न्यूक्लिअर पॉवर, ठीक आहे, असेल. त्यानंतर अगेन डिस्ट्रॉयर कोण असतात? विनाशक. विनाशक जहाजे भारताकडे कोणकोणती आहेत? हे मिसाईल वगैरे डिस्ट्रॉय करण्यासाठी. अगेन एनिमीचे, शत्रूंचे जे कोणते जहाज असतील त्यांना मारण्यासाठी मिसाईलचा उपयोग करणारे जहाज कोण आहे? डिस्ट्रॉयर. सबमेरीन म्हणजे पाणबुड्या, पाण्याच्या खाली राहणाऱ्या आणि शत्रूंच्या जहाजांना डुबवणाऱ्या. अगेन फ्रिगेट असतात. भारताकडे कोणकोणते फ्रिगेट आहेत? फ्रिगेट म्हणजे काय? फायर करणे. ठीक आहे, फायर करणारे जहाज वगैरे. या सगळ्या गोष्टी आपल्याला नेव्ही मध्ये पाहिजे आहेत. त्यानंतर आहे एअरफोर्स. आता एअरफोर्स मध्ये अनमॅन्ड एरियल व्हेइकल, UAV. आता UAV म्हणजे काय? तर ड्रोन्स जे असतील त्यांना टेक्निकल टर्म मध्ये काय म्हटलं जाते? UAV, ड्रोन. अनमॅन्ड एरियल व्हेइकल, हवेमध्ये असणारे मानवरहित जे वाहन असते, अनमॅन्ड एरियल व्हेइकल, त्यालाच काय म्हणतो आपण सोप्या भाषेमध्ये? ड्रोन. टेक्निकल तंत्रज्ञीय भाषेमध्ये आपण काय म्हणतो त्याला? UAV. अगेन याच्यानंतर भारतामध्ये कोणकोणते भारतानं विकसित केलेले फायटर प्लेन कोणते आहेत? तर लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस. ठीक आहे. वजनाला कमी असलेले भारताने एक फायटर प्लेन बनवलेले आहे, त्याचं नाव आहे तेजस. अगेन त्यानंतर भारताने आत्ताच ऑपरेशन सिंदूर मध्ये कोणतं वापरलेलं आहे? राफेल. ठीक आहे. रफाल कुठून घेतलंय आपण? फ्रान्स कडून घेतलेला आहे. ठीक आहे. अगेन सुखोई नावाचे एअरक्राफ्ट, सुखोई 30 MKI, हे कुठून घेतलेलं आहे आपण? रशियाकडून. ठीक आहे. तर ह्या सगळ्यांचे काय काय खासियत वगैरे आहे ते आपल्याला कुठे पाहिजे? एअरफोर्स मध्ये. तर भारतात कोणकोणते ड्रोन विकसित केलेले आहेत? जसं की रुस्तम नावाचा ड्रोन हा भारतामध्ये DRDO न विकसित केलेला आहे. अगेन हार्पी नावाचा ड्रोन आपण कुठून घेतलेला आहे? इस्रायल कडून घेतलेला आहे. या गोष्टी. आणि शेवटचा आहे मिलिटरी विषयी. मिलिटरी म्हणजे कोण असेल? आर्मी. ठीक आहे, सैन्य दल. आता सैन्य दलामध्ये आपण कोणकोणत्या गन्स घेतलेले आहेत? ठीक आहे. प्रबल नावाची रिव्हॉल्वर मागच्या वर्षी न्यूज मध्ये होती. ठीक आहे, त्या गोष्टी करंट मधल्या. बंदूक वगैरे कोणकोणत्या आपण यामध्ये घेतलेल्या आहेत? अगेन आर्टिलरी. आर्टिलरी म्हणजे मोठ्या जे गन असतील त्या कोणकोणत्या गन्स वगैरे घेतलेल्या आहेत. नवीन नवीन सिस्टम कोणते आलेले आहेत? आता मागच्या वर्षापर्यंत भारताचं जे मिलिटरीचं सॉफ्टवेअर होतं ते होतं मायक्रोसॉफ्टचं. आता मायक्रोसॉफ्टच्या जागी बॉश नावाची एक नवीन सिस्टम आपण घेतलेली आहे. या गोष्टी सगळ्याला तुम्हाला मिलिटरी आणि आर्मी मध्ये भेटतील. तर हा झाला आपला सिलेबस. करंटच्या गोष्टी यामध्ये आपण जास्त करून ऍड करणार आहोत, कारण करंटच्या गोष्टी जर तुम्ही लिहिलं तर जास्त करून काय होणार आहे? एक्झामिनरला क्लिक होणार आहे की करंट विषयी निगडित आहे. Then
पहिला जो टॉपिक आहे तो पहा, डीआरडीओ. डीआरडीओचं लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आता भारतामध्ये 1991 पर्यंत उदारीकरण नव्हते. उदारीकरण नसल्यामुळे संरक्षण क्षेत्र हे पूर्णपणे सरकारच्या अधीन होतं. सरकारच्या अधीन असल्यामुळे जास्त करून जे संरक्षण तंत्रज्ञान आहे ते विकसित होऊ शकलं नाही. का विकसित होऊ शकलं नाही? कारण आपल्या सगळ्यांकडे मन आहे. कोणती म्हण आहे? सरकारी काम आणि थोडं थांब. तर त्याच्यामुळे कोणता मिसाईल डेव्हलप झाली नाही ना कोणता रणगाडा व्यवस्थित डेव्हलप झाला नाही. का झाला नाही? कारण सगळे सरकारी लोक कुठं बसले होते? डीआरडीओ मध्ये. पगार तर भेटणार आहे, पण त्याच्यामध्ये रिसर्च करायचं काही इन्सेंटिव्ह नव्हतं. ठीक आहे. त्यामुळे भारताची संरक्षण क्षेत्रातली प्रगती 1991 पर्यंत जर पाहिली तर ती नगण्य होती. सगळा जो संरक्षण क्षेत्रामधले सगळे हे एअरक्राफ्ट असो, गन असो, हे 90% रशियाकडूनच मागवत होते. तेव्हा रशिया नव्हतं, तेव्हा कोण होतं? USSR, सोव्हिएत युनियन. ठीक आहे. तर त्याच्यामुळे भारताने कधी याच्यावर लक्षच दिलं नाही. कालांतराने सोव्हिएत युनियन याचं काय झालं? विघटन. मग आणि चायना वगैरे हे जे शेजारी देश होते ते काय होऊ लागले? तर या संरक्षण क्षेत्रामध्ये पुढे जाऊ लागले. त्यामुळे भारताला सुद्धा ऑपरेशनल फ्रीडम म्हणजे कार्य करण्यासाठी खुला हात कोणाला दिलाय? डीआरडीओला. का द्यावा लागला खुला हात, ऑपरेशनल फ्रीडम? तर रेड टेपिझम नावाची संकल्पना तुम्ही ऐकली असेल, लाल फिती. फाईल एका टेबलावरून कुठे जाते? दुसऱ्या टेबलावर. पण काम काही होते का? नाही. काम का होत नाही? कारण एकाला तुम्ही अधिकारच दिले नाहीत करण्याचे. अधिकारांची जास्तच विभागणी झाली. मग आता रिसर्च मध्ये काहीतरी भारताने सुद्धा पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी ऑपरेशनल फ्रीडम डीआरडीओला देण्यात आली. तर आता डीआरडीओ विषयी 2-3 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. कारण प्रत्येक आन्सर मध्ये भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये रिसर्च करणारी एकच प्रीमियम इन्स्टिट्यूशन आहे, एकच सर्वात मोठी संस्था आहे. तिचं नाव काय आहे? डीआरडीओ, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आता आपल्या इकडे आत्ता आता आपल्याला प्रायव्हेट क्षेत्र, खाजगी क्षेत्र संरक्षण क्षेत्रामध्ये दिसते. जसं की कल्याणी नावाची एक कंपनी आहे. अगेन टाटा डिफेन्स आहे, अदानी डिफेन्स लिमिटेड आहे. या आता त्या कंपन्या आल्या. पण अमेरिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर खाजगी क्षेत्र आहे. आणि जगामध्ये सर्वात मोठी इंडस्ट्री, सर्वात मोठा उद्योगधंद्यामध्ये इंडस्ट्रीच्या कॅटेगरीमध्ये सर्वात मोठी बाजारपेठ जर कशाची असेल तर ती शस्त्रांची बाजारपेठ आहे. आताच काल परवा पाकिस्तान सोबत आपले ऑपरेशन सिंदूर झाले. ऑपरेशन सिंदूर झाल्या झाल्या भारताने फ्रान्सला 63,000 करोडची डील दिली राफेलसाठी. एकदम पहा, फक्त 26 का 30 राफेल घेण्यासाठी किती हजार मोजावे लागले? 63,000 करोड. एवढी मोठी बाजारपेठ ही क्षेपणास्त्र वगैरे, ठीक आहे, मिलिटरीच्या इक्विपमेंट्सची आहे. तर डीआरडीओ भारतामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये रिसर्च, ठीक आहे, करते. तर या डीआरडीओ ची स्थापना कधी झालेली आहे? 1998-58 साली. हा फॅक्ट लक्षात आला पाहिजे, राहिला पाहिजे. तर कधी आता जर आन्सर सुरू करताना तुम्ही असं लिहू शकता की भारतामध्ये डीआरडीओ ची स्थापना कधी झालेली आहे? 1958 मध्ये. हा तुम्हाला एक इंट्रोडक्शनचा पॉइंट भेटला. त्यानंतर पहा, काय म्हणू शकतो आपण? आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी. आत्मनिर्भरता म्हणजे काय आहे? तर सेल्फ रिलायन्स. संरक्षण क्षेत्रामध्ये आता जर आपण स्वतःच जहाज बनवत असू तर आपण ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स इथून मागवणार आहोत का रफेल वगैरे? तर रफेल सारखं जहाज भारत स्वतःच बनवू लागला
तर दुसऱ्या देशातून मागवायची गरज आहे का? नाही. तर ही आत्मनिर्भरता विकसित करण्यासाठी भारतामध्ये काम करणारी संस्था कोणती आहे? DRDO. ओके. आता DRDOच्या 50हून अधिक प्रयोगशाळा आहेत आणि त्या भारतभर आहेत. ठीक आहे. आता प्रपल्शन सिस्टमची वेगळी आहे, सॅटेलाइट सेंटर वगैरे या सगळ्या गोष्टी DRDO. तर DRDO एक संस्था आहे, हिच्या खाली लॅबोरेटरीज आहेत रिसर्च करणाऱ्या. तर या लॅबोरेटरीजची संख्या किती आहे? 50हून अधिक. तर या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजेत. 1958 मध्ये याची स्थापना झालेली आहे आणि त्यानंतर आत्मनिर्भरता. भारताने संरक्षण तंत्रज्ञान स्वतःचे स्वतःच विकसित केलं पाहिजे. हे याचे मूळ उद्दिष्ट आहे आणि या संस्थेअंतर्गत 50हून अधिक लॅबोरेटरीची एक संख्या आहे. म्हणजे या अंतर्गत किती लॅबोरेटरीवर नियंत्रण ठेवते DRDO? 50हून अधिक. तर असं समजू नका की एकाच जागी DRDO आहे. तिच्या लॅबोरेटरीज कुठं पसरलेल्या आहेत? पूर्ण भारतभर. दे. तर नेक्स्ट टाइप आहे आपला नेक्स्ट पॉइंट आहे मिसाईल. मिसाईल भारतामध्ये विकसित कोण करणार आहे? मिसाईलचं तंत्रज्ञान विकसित कोण करणार आहे? आताच बघलेली आपण संस्था DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आता मिसाईल म्हणजे काय? तर पहा, जमिनीवरून, हवेतून, पाण्यातून जमिनीवर मारा करणारे किंवा हवेत मारा करणारे किंवा पाण्यात मारा करणारे जे इक्विपमेंट असते, जे साहित्य असते त्याला आपण काय म्हणतो? क्षेपणास्त्र. आता जमिनीतून जमिनीवर मारा करते का नाही मिसाईल? देन पाण्यातून पाण्यात सुद्धा करते, हवेतून हवेत सुद्धा करते. आता क्षेपणास्त्र मिसाईल्स. आता आपल्याला जर मिसाईलचे प्रकार पाहिले तर वेगवेगळ्या पॅरामीटर्स नुसार वेगवेगळ्या गुणांच्या आधारे त्यांचे वेगवेगळे वर्गीकरण होते. तर पहिले वर्गीकरण आपण पाहू प्रकार. आता 2 प्रकारच्या मिसाईल आहेत. एक आहे क्रूज मिसाईल आणि एक आहे बॅलिस्टिक मिसाईल. क्रूज आणि बॅलिस्टिक मिसाईल ह्या 2 मिसाईल आपण वेगवेगळं कसं केलं? तर त्यांच्या मार्गानुसार आपण त्यांचे वर्गीकरण केलेले आहे. तर 2 मिसाईल होत्या. एक होती बॅलिस्टिक आणि दुसरी होती क्रूज. ठराविक मार्गाने जाणाऱ्या अगेन कीवर्ड कडे लक्ष द्या. ज्या मिसाईल असतात त्यांना काय म्हटलं जाते? बॅलिस्टिक मिसाईल. याच्यामध्ये जो पाथवे असतो तो असतो प्रोजेक्टाईल. प्रोजेक्टाईल म्हणजे कसा असेल? अर्धवर्तुळाकार. तर याचा पाथ पहा. इथून निघाली, हवेत गेली, हवेत गेल्यानंतर एका पॉइंटला टच केलं, तिथून कुठे वापस आली? खाली. खाली येताना येऊन आल्यानंतर कुठे धडकलेली आहे? टार्गेटवर. आता लक्ष द्या, इथपर्यंत आल्यानंतर हिला खाली ओढण्यासाठी कोणती गोष्ट जमिनीकडे आकर्षित होते? आकर्षित कोणत्या बलामुळे होते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षीय बल. गुरुत्वाकर्षीय बलाचा उपयोग गुरुत्वाकर्षीय बलाचा उपयोग कोणत्या मिसाईल मध्ये होतो? बॅलिस्टिक मिसाईल. का होतो? कारण एका लेवलला गेली, तिथून कुठे पडणार आहे? खाली. खाली पडताना जमिनीकडे आकर्षण होणार आहे आणि जमिनीकडे आकर्षित करणारा बल कोणता असतो? ग्रॅव्हिटेशन. तर एवढ्या गोष्टी, 2 गोष्टी लक्षात ठेवा की बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे एखाद्या ठराविक पाथ नुसार, एका ठराविक मार्गानुसार जाणाऱ्या क्षेपणास्त्राला आपण म्हणतो बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. आणि ज्या क्षेपणास्त्राचा मार्ग हा ठराविक नसतो त्या क्षेपणास्त्राला आपण काय म्हणतो? क्रूज मिसाईल. आणि याच्यामध्ये गुरुत्वाकर्षीय बलाचा काही संबंध नसतो. दोघांमध्ये फरक कळाला? जो ठराविक मार्गाने जाणार तो कोणता असेल? बॅलिस्टिक. आणि जो ठराविक मार्गाने जाणार नाही तो कोणता असेल? क्रूज मिसाईल. आता क्रूज मिसाईल इकडे तिकडे जाते, कधी वर जाते, कधी खाली जाते. वर जाते म्हणजे ग्रॅव्हिटेशनच्या विरोधात जाते, खाली जाते म्हणजे ग्रॅव्हिटेशनच्या सोबत जाते. तर ज्याच्यामध्ये ठराविक पाथ नाही ती क्रूज मिसाईल, ज्याच्यामध्ये ठराविक पाथ आहे ती बॅलिस्टिक मिसाईल. हा पहिला प्रकार झाला, पहिलं वर्गीकरण झालं. आता दुसरं वर्गीकरण खूप सोपं आहे. कुठून तुम्ही मिसाईल सोडणार आहात त्याला म्हटलं जाते लॉन्च मोड. ठीक आहे. आता कुठूनही सोडा, ठीक आहे.
जमिनीवरून जमिनीवर मारा केला जातो, हवेतून जमिनीवर मारा केला जातो, पाण्यातून जमिनीवर मारा केला जातो, जमिनीतून पाण्यात मारा केला जातो, हवेतून हवेत सुद्धा मारा केला जातो. आता या प्रकारानुसार आता पहा, हवेतून हवेत मारा केला एक प्रकार, जमिनीतून हवेत मारा केला दुसरा प्रकार, जमिनीहून जमिनीवर मारा केला तिसरा प्रकार. तर मारा करण्याच्या ठिकाणावरून सुद्धा त्याचे प्रकार पडतात. आणि आता रेंज आहे. रेंज म्हणजे मारक क्षमता. आता आपण जे दिवाळीला रॉकेट आणतो ते 1 किलोमीटर बी जाईल. मग त्याला आपण कोणत्या अशा त्याची मारक क्षमता काय? खूप कमी आहे. आता मारक क्षमता जर आपण पाहिलं तर मारक क्षमतेनुसार मिसाईल क्षेपणास्त्राचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे शॉर्ट रेंज, दुसरा प्रकार आहे मीडियम रेंज म्हणजे मध्यम मारक क्षमता, तिसरा प्रकार आहे इंटरमिडिएट रेंज आणि चौथा प्रकार आहे इंटरकॉन्टिनेंटल रेंज. तर लक्ष द्या. शॉर्ट म्हणजे काय असेल? इथून सोडलं तर 100 किलोमीटर जाणार आहे आपल्या परभणीच्या थोडं पुढे. त्यानंतर पाहिलं तर मीडियम रेंज. तर मीडियम रेंज जे असतात त्या 100 किलोमीटर पासून ते 300 किलोमीटर पर्यंत मीडियम रेंज भेटतील आणि 300 ते 2000 किलोमीटरच्या इंटरमिडिएट रेंज आहेत. आणि नेक्स्ट आहे इंटरकॉन्टिनेंटल. इंटरकॉन्टिनेंटल म्हणजे काय आहे? सर्वात इम्पॉर्टंट हेच आहे, आंतरखंडीय. आंतरखंडीय म्हणजे काय? एका खंडाहून दुसऱ्या खंडापर्यंत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या मिसाईल म्हणजेच असतात ICBM, इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. बॅलिस्टिक मिसाईल आताच कळालं, जी एका ठराविक मार्गानुसार जाते, अर्धवर्तुळाकार मार्गानुसार जाते, ती कोणती होती? बॅलिस्टिक. अगेन जिच्यामध्ये कोणता फोर्सचा वापर होतो? ग्रॅव्हिटेशनल. जिच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा काही संबंध नाही, वेडी वाकडी कुठेही घुसते, ठीक आहे, घुसक्या रॉकेट सारखी, ती कोणती आहे? क्रूज मिसाईल. ते आता हे झालं वर्गीकरण. क्षेपणास्त्राचे 3 प्रकारचे वर्गीकरण बघले. मार्गानुसार होणारे कोणते होते? क्रूज आणि बॅलिस्टिक. जिथून मारतो त्या लॉन्च मोड नुसार कोणते होते? 8 प्रकार पहा. सरफेस टू सरफेस, जमिनीहून जमिनीवर मारा करणारे. सरफेस टू एअर, जमिनीहून हवेत मारा करणारे. सरफेस टू सी, जमिनीवरून पाण्यात मारा करणारे. हवेतून हवेत मारा करणारे एअर टू एअर. एअर टू सरफेस, हवेतून जमिनीवर. सी टू सी, पाण्यातून पाण्यात. सी टू सरफेस, पाण्यातून जमिनीवर. आणि अँटी टँक. अँटी टँक म्हणजे रणगाडे उडवणारे. ठीक आहे. देन अँटी टँक. आता सगळ्यांना माहित असेल, वीर अब्दुल हमीद यांनी लोंगेवालाच्या बॅटलमध्ये पाकिस्तानचे काय उडवले होते? टँक उडवले होते. देन हे झाले बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल. त्यानंतर आपण आता बॅलिस्टिक मिसाईल विषयी पाहणार आहोत. आता बॅलिस्टिक मिसाईल विषयी आपण पाहिलं, तिचा मार्ग जो असतो तो कसा असतो? ठराविक मार्ग असतो. मार्ग तर ठराविक आहे. दे कसा ठराविक म्हणजे? अर्धवर्तुळाकार प्रोजेक्टाईल मोशन. अर्धवर्तुळाकार आहे. त्याबरोबर अगेन ठराविक मार्ग. मार्ग कसा? तर अर्धवर्तुळाकार. आणि कोणत्या बलाचा वापर केला जातो? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षीय बल याचा वापर हा बॅलिस्टिक मिसाईल मध्ये केला जातो. आता पहा, तर बॅलिस्टिक मिसाईल या इंटरसेप्ट करण्यासाठी, हाणून पाडण्यासाठी सर्वात सोप्या आहेत क्रूज मिसाईल सारख्या. आता कस काय हाणून पाडल्या जातील? तर पहा, इथे आपण जर आपलं S-400 सुदर्शन चक्र लावलं आणि पाकिस्तानकडून समजा फते बॅलिस्टिक मिसाईल येते, तर ती फते बॅलिस्टिक मिसाईल आहे म्हणजे कोणती मिसाईल आहे? एका ठराविक मार्गात येणारी. तर ठराविक मार्ग आहे म्हणजे तिचा ठरलेला मार्ग आहे, हाणून पाडणे सोपे आहे. इकडे तिकडे जाणार आहे का? नाही. पण क्रूज मिसाईलला तुम्ही हाणून पाडू शकतो का? नाही. का पाडू शकत नाही? कारण हिचा मार्ग ठराविक नाही. इथून जर एक मिसाईल S-400 ची येत असेल तर ही वरी जाईल, ही वाकडी जाईल, तिकडी जाईल, ठीक आहे. म्हणून हिला हाणून पाडणं सोपं आहे का? नाही. हाणून पाडणं कोणाला सोपं आहे? बॅलिस्टिक मिसाईल. तर बॅलिस्टिक मिसाईल आणि क्रूज मिसाईल मध्ये हाच फरक आहे. बॅलिस्टिक मिसाईल मारक क्षमता जरी जास्त असली तरी तिला हाणून पाडता येते. का हाणून पाडता येते? कारण तिचा ठराविक पाथ आहे.
क्रूज मिसाईलच्या बाबतीत असं आहे का? नाही. क्रूज मिसाईल इकडं पण जाते, इकडं पण जाते, वरी पण जाते, खाली पण जाते. मार्ग कंटिन्युअसली बदलत जाते. मग ही S-400 ची मिसाईल इथून येत असेल, ती खाली जाईल, ही वरी जाईल. मग त्याच्यामुळे हाणून पाडल्या जात नाही ती क्रूज मिसाईल, लवकर हाणून पाडल्या जाईल ती कोणती असेल? बॅलिस्टिक मिसाईल. तर भारतामध्ये काय झालेलं आहे? भारतामध्ये बॅलिस्टिक मिसाईल सुरू केलंय. ते कोणत्या प्रोग्राम अंतर्गत सुरू करण्यात आले? ते IGMDP, इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि या कार्यक्रमाचे जनक होते आपल्या सगळ्यांचे आवडते डॉक्टर अब्दुल कलाम. ठीक आहे. दे आता आपल्याला पहा, प्रत्येक मिसाईल मध्ये असतो पेलोड. पेलोड म्हणजे वाहून नेण्याची क्षमता. तर पहा, 3 मेन पार्ट असतात. एक डायरेक्शन इंडिकेटर, एक असतो पेलोड आणि एक असते बूस्टर. बूस्टर काय करते? तर तुम्हाला पहिल्यांदा ऊर्जा देते वर जाण्यासाठी. मग ऊर्जा देऊन बूस्टर बाजूला पडते आणि पुढे जाते ते मिसाईलचं पहा, डायरेक्शन इंडिकेटर आणि कोण जात असतो पुढे? फ्यूल आणि पेलोड. पेलोड आता काय करते? तर वाहून पेलोड मध्ये आपण काय ठेवतो? तर आपण एक्सप्लोजिव्ह ठेवतो, स्फोटके ठेवतो. आता स्फोटके वेगवेगळ्या प्रकारचे असतात. न्यूक्लिअर असू शकतात, एक अगेन जैविक असू शकतात, रासायनिक. आता टीएनटी गेम वगैरे खेळताना बघला असेल, अँग्री बर्ड्स वगैरे, त्याच्यामध्ये टीएनटी लिहून राहते. देन असं एक बॉक्स असते की नाही, इकडून पक्षी उडताना तिकडे गेल्यानंतर एक बॉक्स असतो लाकडाचा, त्याच्यावर काय लिहून राहते? टीएनटी. आता पहा, हे टीएनटी म्हणजे काय आहे? तर हे केमिकल एक्सप्लोजिव्ह आहे. ठीक आहे. देन ॲल्युमिनियम ट्रायनायट्राइट, जे कॉमनली युज्ड एक एक्सप्लोजिव्ह आहे. आयडीएक्स वेलकम वगैरे पिक्चर बघला असेल. आयडीएक्स म्हणजे काय असते? तर अमोनियम ट्रायनायट्राइट असते. ठीक आहे. दे आता ह्या एक्सप्लोजिव्ह वाहून नेण्याच्या क्षमतेलाच काय म्हटलेलं आहे? पेलोड म्हटलेलं आहे. तर बॅलिस्टिक मिसाईलची पेलोड कॅपॅसिटी क्रूज मिसाईल पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि बॅलिस्टिक मिसाईलचं विकास भारतामध्ये कोणत्या प्रोग्राम अंतर्गत सुरू झाला होता? तर इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर ही मोठी क्षेपणास्त्र आहेत, कारण पेलोड कॅपॅसिटी जास्त आहे. पेलोड म्हणजे वाहून नेण्याची क्षमता जास्त असल्यामुळे जास्त प्रमाणात स्फोटके वाहून नेतील. जास्त प्रमाणात स्फोटके असल्यामुळे मोठ्या शहरांना उद्ध्वस्त करण्यासाठी जर कोणत्या देशाला कोणत्या क्षेपणास्त्राचा यूज करायचा असेल, तर तो कशासाठी जाईल? बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करेल. तर मोठी शहरे उद्ध्वस्त करण्यामध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर होतो. भारतामध्ये इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत सुरू केले. याचे जनक होते डॉक्टर कलाम. आणि टेक्निकल डिटेल्स आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिले आहेत. नेक्स्ट, आता भारतातले आहेत बॅलिस्टिक मिसाईल. तर SRBM म्हणजे काय? तर शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल, ज्यांची क्षमता पहा कमी दिसते तुम्हाला. आता रेंज पहा, पृथ्वी नावाची पहिलं व्हर्जन जे आहे, जसं की अँड्रॉइड मध्ये डेली अपडेट येते फोनचं, एक ऍप वापरल्यानंतर व्हॉट्सअपचं नवीन नवीन काय येत जाते? व्हर्जन. तसंच मिसाईलची मारक क्षमता वाढल्यानंतर त्याच्या नवीन व्हर्जन येईल. ठीक आहे. तर आता पृथ्वी वन वन म्हणजे काय? पहिलं व्हर्जन. पहिलं व्हर्जनची मारक क्षमता आणि वाहून नेण्याची कॅपॅसिटी काय असेल? कमी. तर पृथ्वी फर्स्ट ची रेंज किती आहे? 150 किलोमीटर. तर मारक क्षमता किती आहे? 150 किलोमीटर. भार किती वाहून नेते? तर 1000 किलोचा भार वाहून नेते. दे 9. दुसरं वर्जन आहे पृथ्वीचं, पृथ्वी 2. पृथ्वी 2 तर पाहिलं आपण. तर पृथ्वी 2 ची मारक क्षमता आहे 250 किलोमीटर. पहा, मारक क्षमता नवीन व्हर्जन मध्ये वाढली, अपडेशन झालं याचं. दे नवीन व्हर्जन आलं. पेलोडची कॅपॅसिटी किती आहे पृथ्वी 2 ची? 500 किलोग्राम. देन अगेन तिसरं व्हर्जन सुद्धा पृथ्वी या बॅलिस्टिक मिसाईलचं आलेलं आहे. पृथ्वी 3 नंबर, थर्ड. 350 किलोमीटर याची मारक क्षमता आणि वाहून किती नेते? तर 1000 किलोग्रामचं स्फोटके एक्सप्लोजिव्ह वाहून नेते. त्यानंतर आहे अग्नी फर्स्ट.
अग्निफाय आपण डेली आता नाव ऐकतच आहोत, 5 वर्षापासून झालं, ठीक आहे. पण पहिल्यांदा जी अग्नी मिसाईल आलती तिची मारक क्षमता होती 1000 किलोमीटर आणि वाहून नेण्याची क्षमता होती 1000 किलो. त्यानंतर आहेत बघा इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल. तर या इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल यांच्यापेक्षा यांची मारक क्षमता काय असणार आहे तर जास्त असणार आहे. तर पहिली मिसाईल बघा अग्नी 2. अग्नि फर्स्ट पेक्षा हिची मारक क्षमता जास्त असेल तर मारक क्षमता हिची किती आहे 2000 किलोमीटर. पहिलं 1000, दुसरं 2000, तिसरं 3000. अगेन अग्नि 4 हे ऍक्च्युली मध्ये इथं लक्ष ठेवा, अग्नि 4 आहे ना, 4000 आहे आणि जी नवीन इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल जी भारताची आहे, जी भारताने बनवलेली आहे, ती आहे अग्नि 5. म्हणजे 5000 किलोमीटर तिची मारक क्षमता. म्हणजे आज भारत हा आशिया खंडात आहे, आशिया खंडातून तुर्कीपर्यंत मार करण्याची क्षमता असलेली भारतातली एकच आयसीबीएम इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल जी आहे तिचं नाव आहे अग्नि 5. मारक क्षमता 5000 किलोमीटर आणि वाहून किती नेते पेलोड 1500 किलो. तर अग्नीचं खूप सोपं आहे आपल्याला पाठ करायचं. पहिलं म्हणलं 1000, दुसरं म्हणलं 2000, तिसरं म्हणलं 3000, चौथं म्हणलं 4000, पाचवं म्हटलं 5000. पण 5000 हे बाकीच्यांपेक्षा वेगळं का आहे? कारण हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. भारताने इथल्या इथं बटन दाबलं तिकडं तुर्की बरबाद. कसं काय बरबाद? कारण आशियामधून युरोप पर्यंत जाण्याची क्षमता असलेली मिसाईल कोणती आहे? अग्नि 5. 5000 किलोमीटर मारक क्षमता, 1500 किलो वाहून नेण्याची क्षमता. त्यानंतर आहे लॉन्च मोड बदललेला आहे. नेक्स्ट आहे बघा सबमराईन लॉन्च्ड बॅलिस्टिक मिसाईल. आता जर तुम्हाला भारतामध्ये कोणकोणत्या मिसाईल विकसित झालेल्या आहेत हे लिहा म्हटलं तर या मिसाईलचे नाव लिहायचे, मारक क्षमता वगैरे लिहायची. त्यानंतर सबमराईन लॉन्चेबल बॅलिस्टिक मिसाईल. बॅलिस्टिक तर आहेत, म्हणजे वर जाणार एकदा आणि खाली येऊन पडणार. पण आता लॉन्च कुठून केले आहेत तर पाण्यातून केलेले आहेत, पाणबुड्यांद्वारे. तर भारताच्या 2 सबमराईन लॉन्च्ड बॅलिस्टिक मिसाईल आहेत. ते आहे पहिली K-59 सागरिका. तिची मारक क्षमता आहे 750 किलोमीटर आणि वाहून नेण्याची क्षमता आहे 500 किलोग्राम. आणि K4 हे अपडेटेड व्हर्जन आहे. हे अपडेटेड व्हर्जन पहा, K4 किती नेते 3000 किलोमीटर याची मारक क्षमता आहे आणि वाहून किती नेते 1000 किलोग्राम. तर या होत्या भारताच्या आयसीबीएम. तर याच्यामध्ये सिम्पली आपण एकदा वर्गीकरण पाहू. इंटरमिडिएट रेंज एक होती, अगेन इंटर कॉन्टिनेंटल रेंज एक होती आणि एक शॉर्ट रेंज होती. शॉर्ट रेंज मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला पृथ्वी आणि अग्नि फर्स्ट ही मिसाईल भेटेल. अग्नि अग्नि 2, 3 आणि 4 हे इंटरमिडिएट रेंज मध्ये भेटतील आणि अग्नि 5 जी आहे ती इंटर कॉन्टिनेंटल आहे. आणि सबमराईन मध्ये 2 आहेत, ज्याची मारक क्षमता कमी आहे ती K-15 सागरिका आणि ज्याची मारक क्षमता जास्त आहे ती K-4 मिसाईल. नेक्स्ट आहे अग्नि 5. तर अग्नि 5 विषयी आपल्याला का जास्त जाणून घ्यायचं आहे तर मागच्या 2018 पासून तुम्ही पाहिलं तर हे कधी ना कधी न्यूज मध्ये येत असते. कारण भारताची सर्वात प्रीमियम, जे सर्वात अत्याधुनिक आणि सर्वात जास्त मारक क्षमता असलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे अग्नि 5. 5 त्याच्यातला हा जो रोमन वर्ड आहे तो दाखवतो त्याची मारक क्षमता. आताच पाहिलं होतं आपण, याची मारक क्षमता किती होती 5000 किलोमीटर. आता पहा, अचूकतेने लक्ष्यावर हल्ला करू शकतो, पण पहिल्यांदा मी काय सांगितलं होतं, व्यवस्थितपणे सोडल्यानंतर. आता समजा काल परवाचं एक्झाम्पल घ्या, पाकिस्तान आहे. पाकिस्तानने एक बॅलिस्टिक मिसाईल दिल्लीकडे सोडली होती, तिचं नाव काय होतं? फते मिसाईल. पण ती हरियाणा जवळच मारून पाडली. का मारून पाडली? कारण बॅलिस्टिक मिसाईलचा मार्ग काय होता? ठराविक. ठराविक असल्यामुळे जे डिफेन्स प्रणाली आहेत, ठीक आहे, ज्या एअर डिफेन्स करणारे प्रणाली आहेत, त्या याला काय करतात? इझिली मारून टाकतात, हाणून पाडतात. तर त्याच्यामुळे बॅलिस्टिक मिसाईल अचूक जरी असल्या
तरी यांना डिटेक्ट करणं आणि याला हाणून पाडणं सोपं असते. त्यानंतर रिसेंटली 2021 मध्ये अग्नी 5 मध्ये एक अपडेटेड टेक्नॉलॉजी आली, तिचं नाव आहे MIR, मल्टिपल इंडिपेंडंट रिएंट्री व्हेइकल. आता मल्टिपल इंडिपेंडंट म्हणजे काय? मिसाईल एकच असेल, फुटल्यानंतर 4-5 मिसाईल येते. कळालं? इथून निघाल्यानंतर नांदेड पर्यंत आली, नांदेड पर्यंत आल्यानंतर 5 भागामध्ये डिव्हिजन झालं. तर मल्टिपल इंडिपेंडंट रिएंट्री झाली. पहिल्यांदा एकदा एंट्री घेतली नांदेडच्या वरच्या स्पेस मध्ये, अगेन आल्यानंतर पहा एकच मिसाईल होती, तिच्या मिसाईल किती झाल्यानंतर 5. तर पहा, आणि त्या 5 वेगवेगळ्या झाल्या म्हणून इंडिपेंडंट. एकाच मिसाईलचे 5 भागामध्ये वर्गीकरण करणारे तंत्रज्ञान कोणते आहे? MIRV. आणि हे अग्नी 5 मध्ये 2021 मध्ये अपडेट केलेलं आहे. तर MIRV तंत्रज्ञान कोणाशी निगडीत आहे असा जर प्रश्न प्रिलिम्स मध्ये आला तर तो कोणत्या मिसाईलशी संबंधित आहे? अग्नी 5. तर MIRV ही टेक्नॉलॉजी अग्नी 5 मध्ये वापरण्यात आली. तर एकाच वेळी एकापेक्षा जास्त टार्गेट्सना हिट करण्याची कॅपॅसिटी MIRV मुळे कोणामध्ये आलेली आहे? अग्नी 5 मुळे. दे इथपर्यंत आपण झालेला आहे, इथपर्यंत थांबूया. आणि यानंतरचा टॉपिक असेल क्रूज मिसाईल. तर एकदा बॅलिस्टिक मिसाईल विषयी तुम्हाला रिवाइज करून देतो. बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे काय? जी मिसाईल आपल्या एका ठराविक पाथनुसार जाते, एका ठराविक मार्गानुसार जाते. ठराविक मार्ग असल्यामुळे डिफेन्स जे आहेत, जसं की S-400 डिफेन्स सिस्टम आहे, हे हिला इझिली डिटेक्ट करते आणि हाणून पाडू शकते. आणि दुसऱ्या होत्या क्रूज मिसाईल, ज्यांचा पाथवे ठरलेला नसतो. ठरलेला नसल्यामुळे त्यांना हाणून पाडणे अवघड असते. त्यानंतर आपण भारतामध्ये मिसाईल डेव्हलपमेंट, क्षेपणास्त्राचा विकास कसा जायला पाहिलं बॅलिस्टिक. आता इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा 1983 साली डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला. त्या प्रोग्राम अंतर्गतच भारतामध्ये क्षेपणास्त्र विकासात सुरुवात झाली. कधी झाली? तर 1983 साली. त्यानंतर बॅलिस्टिक मिसाईल पाहिलं आपण. बॅलिस्टिक मिसाईल मध्ये आपण पहिल्यांदा पाहिल्या होत्या इंटरमिडिएट रेंज, शॉर्ट रेंज आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आणि सबमरीन लॉन्च्ड बॅलिस्टिक मिसाईल. तर भारतामध्ये शॉर्ट रेंजच्या म्हणजे कमी मारक असलेल्या 3 मिसाईल आहेत. पृथ्वी पहिली, पृथ्वी दुसरी, अग्नी पहिली. पृथ्वी फर्स्ट, पृथ्वी सेकंड, पृथ्वी आणि अग्नी फर्स्ट. त्यानंतर आपण इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल पाहिल्या. त्यामध्ये अग्नी या मिसाईलचे 3 व्हर्जन आले. पहिलं व्हर्जन होतं अग्नी सेकंड, तिसरं व्हर्जन होतं अग्नी थर्ड आणि चौथं व्हर्जन होतं अग्नी 4. पहिलं म्हणलं की 1000 किलोमीटर, दुसरं म्हणलं की 2000 किलोमीटर, अग्नी 3 म्हणलं की त्याची मारकक्षमता 3000 किलोमीटर आणि अग्नी 4 म्हटलं की त्याची मारकक्षमता 4000 किलोमीटर. आणि त्यानंतर होतं आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, जी भारताकडे एकच आहे आणि तिचं नाव आहे अग्नी 5. 5000 किलोमीटर याची मारकक्षमता आहे आणि 1500 किलोची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. आता अग्नी 5 मध्ये एक नवीन तंत्रज्ञान यूज केलं होतं, त्याचं नाव होतं MIRV, मल्टिपल इंडिपेंडंट रिएंट्री व्हेइकल. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. नेक्स्ट टॉपिक आहे क्रूज मिसाईल आणि आपण क्रूज मिसाईल विषयी नंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. थँक यू.